प्रश्न क्रमांक 2 छापल्याप्रमाणे अध्यक्ष. सभापती महोदय, मी मी कंत्राटी कामगारांसंबंधात एसटी महामंडळाच्या संबंधातला एक प्रश्न विचारला. माननीय मंत्री महोदयांनी प्रश्नाचं जे उत्तर दिलंय सभापती महोदय, ती फक्त माझ्या प्रश्नाच्या संबंधातली माहिती दिली आहे. सभापती महोदय, ते उत्तर नाही असू शकत. सभापती महोदय, उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदयांनी असं म्हटलंय की राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी 22 ते 22च्या कालावधीमध्ये 9 बाह्य संस्थांद्वारे चालक पदासाठी 30 विभागांमध्ये 2125 चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. का करण्यात आली सभापती महोदय? तर संप असल्यामुळे करण्यात आली. आता ही अडचण आली म्हणून अपरिहार्यता आली आणि त्यातनं कंत्राटीचा निर्णय घेण्यात आला. पण सभापती महोदय, कंत्राटीचा निर्णय कंटिन्यू झाला. आता कंत्राटीचा निर्णय अपरिहार्यता म्हणून घेतला, हा तर शाश्वत विषय असू शकत नाही. पण सभापती महोदय, 25/8/2021 रोजीच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये महामंडळाने कर्मचारी भरतीवर म्हणजे 22ला घटना घडली, 21ला निर्णय काय केला? कर्मचारी भरतीवरच निर्बंध. आता सभापती महोदय, कारण सांगितलं आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईपर्यंत हा निर्णय घेण्यात आला. आता पुढे उत्तरामध्ये तिसऱ्यांदा असं म्हटलंय की 2025 अन्वये कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी बाह्य संस्थेची पुन्हा निवड केली, पुन्हा ई निविदा प्रक्रिया राबवण्याची कारवाई सुरू केली. सभापती महोदय, मला असं वाटतं की याचा केव्हा तरी एसटी महामंडळाने विचार केला पाहिजे की जी गोष्ट कंपल्शनच्या आधारावर ठरली, अपरिहार्यतेच्या आधारावर ठरली, तो विषय शाश्वत कसा असू शकतो? तो विषय अपवाद झालाय, नियम कसा असू शकतो? पण सभापती महोदय, चालक आणि वाहकांसारखी पदं ही कशी अधिक काळ कंत्राटी असू शकतात? मी हे समजू शकतो की स्वच्छतेसाठी कंत्राटी माणूस नेमलेला आहे, एक काळ समजू शकतो. पण चालक वाहक सारखे जे पद आहेत, ज्यासाठी मला असं वाटतं की हे परमनंटच असलं पाहिजे, कारण त्याशिवाय इन्स्टिट्यूशनल कमिटमेंट निर्माणच होऊ शकत नाही. सभापती महोदय, तो जो वाहक आहे, तो जो चालक आहे, तो जर परमनंट असेल तरच त्याचं व्हेकल कमिटमेंट राहतं, तरच त्याचं इन्स्टिट्यूशनल कमिटमेंट राहतं. 1.25 लाख कर्मचारी होती सभापती महोदय, आता 70,000 कर्मचारी राहिले. आणि मला एका गोष्टीची स्पष्टता अजून लागणार सभापती महोदय, 30,000 रुपये पगार देण्यात येतो कंत्राटी माणसाला, अशी माहिती आहे. पण प्रत्यक्ष ड्रायव्हरला जातात 15,000 रुपये. आता 15,000 रुपये पगारावर एवढी मोठी एसटी बस आपण त्याच्या ताब्यात देतोय, 70 लोकांचा जीव त्याच्या ताब्यात देतोय, कसं कमिटमेंट राहणार आहे? तुम्हाला पहिला प्रश्न सभापती महोदय हा विचारायचा आहे की चालक आणि वाहक कमीत कमी या विषयासाठी आपण कंत्राटीवरनं परमनंटवर केव्हा ट्रान्सफर होणार आहोत, त्याची काही विशेष योजना एसटी महामंडळाने केली आहे का? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे, तो याला थोडा लागून असला तरी थोडा वेगळा आहे. सभापती महोदय, अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही प्रवास करतो. आत्ता स्वतःच्या गाड्यांनी प्रवास करायला लागलोय, पूर्वी आम्ही एसटीनेच प्रवास केलेला आहे. सभापती महोदय, एसटी महामंडळाच्या स्टँडच्या समोर सगळ्या प्रायव्हेट वाल्यांच्या गाड्या उभ्या असतात. लोकल कंप्लेंट केली, 2 दिवस योजना होते. अशा सगळ्या विषयांसाठी एक स्पेशल ड्राईव्ह एसटी महामंडळ करणार आहे का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे, हे जे 21ला जो निर्णय आपण घेतला, आता 26 उजाडलाय सभापती महोदय, ते 21 ते 26 या जर्नीमध्ये याचं पूर्ण असेसमेंट करून आपण कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन कंत्राटीवरनं खासगीला करणार आहोत का? त्या संबंधातला काही निर्णय घेतलाय का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्री श्रीकांत भारतीय यांनी एसटीच्या संदर्भात जो प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित केलाय, त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की 2022 साली एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आणि संप पुकारला असल्या कारणानं एसटी गाड्या त्या स्टँडवरच उभ्या होत्या आणि त्यामुळे तातडीची गरज म्हणून दिनांक 1/2022 रोजी निविदा प्रक्रिया राबवून काही कंत्राटी कामगार घेतले गेले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तू फक्त संप काळामध्ये ते होते, ज्या काळामध्ये संप झाला, गाड्या
उभ्या होत्या, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ते कंत्राटी कामगार भरती केले होते. आपल्यालाही कल्पना आहे सभापती महोदय की काही अशा परिस्थितीमध्ये त्या महामंडळाची अनुमती घेऊन ते निर्णय हे घेतले जातात. म्हणजे कोविड काळामध्ये सुद्धा राज्य शासनानं काही निर्णय घेतले होते. काही महापालिकांना, काही जिल्हा परिषदांना, काही जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार प्रदान केले होते आणि त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती त्यावेळेस हाताळली गेली. ह्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कल्पना आहे की तो फार मोठा संप होता आणि सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून तो निर्णय घेतला होता. परंतु जसा संप संपला तसे त्या कंत्राटी कामगारांना आपण त्यांचे, कारण तो टेम्पररी होते त्यामुळे त्यांना नंतर आपण नोकरी देऊ शकलो नाही. ही पण वस्तुस्थिती आहे की एसटी महामंडळ तोट्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत आहे, कारण राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ हा एसटीच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य घटकांना होतोय. त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आहेत, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे, आमचे दिव्यांग आहे, आमचे काही पत्रकार बांधव आहेत. या सर्व समाजातील घटकांना आपण सोयी सुविधा देत असताना एसटी महामंडळ तोट्यामध्ये जात आहे. परंतु शेवटी तोट्यामध्ये जात असलं तरी ही काळाची गरज आहे आणि शेवटी एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. त्यामुळे काही निर्णय हे एसटीच्या माध्यमातून सरकारला घ्यावे लागतात आणि त्यावेळेस ते निर्णय घेतले गेले. परंतु आताची परिस्थिती जी श्रीकांत भारतीय साहेबांनी विचारलेली आहे की आजही आपल्या ज्या वेळेस 12-12.5 आपल्या बसेस होतात त्यावेळेस तो संप झाला होता. आज आपल्याकडे साधारण 14,000च्या आसपास बसेस आहेत आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं सभापती महोदय की महायुतीच्या काळामध्ये दर वर्षाला 5,000 बसेस घेण्याचा नवीन आपण उपक्रम केलेला आहे आणि आज 8,000 बसेसची निविदा प्रक्रिया झालेली आहे. 3,000 बसेस आम्ही आता वितरण सगळ्या एसटी स्टँडवर चालू केलेलं आहे आणि त्यावेळेस जे पूर्वीचे आपले कर्मचारी आहेत ते कर्मचारी अपुरे पडत असल्या कारणानं आपण नवीन कंत्राटी पद्धतीनं काही कर्मचारी घेतोय. ही वस्तुस्थिती असेल तरी हे पण नाकारता येत नाही अध्यक्ष महोदय. राज्य शासनाकडे आपण प्रस्ताव पाठवलाय आणि तो प्रस्ताव 200-500 कर्मचाऱ्यांचा नसून चालक तथा वाहक श्रीकांत भारतीय साहेब 12,381 सेवा निवृत्ती पुढील 4 वर्ष पकडून 5,361 म्हणजे जवळजवळ 17,742 कर्मचाऱ्यांची मागणी आपण राज्य शासनाकडे पाठवलेली आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे ही सर्व पद मंजूर करावी अशी आपण आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे राज्य शासनाकडून एवढ्या सगळ्या भरती प्रक्रियेला आपल्याला मंजुरी मिळाल्यानंतर ताबडतोब ही मेगा भरती एसटी महामंडळामध्ये होणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांची सुख सुविधेसाठी एसटी प्रयत्नशील आहे आणि निश्चितपणे महामंडळाच्या माध्यमातून ज्या काही उपाययोजना राबवायच्या त्या उपाययोजना राबवल्या येतील. परंतु तरी सुद्धा या सभागृहामध्ये मी आपल्या प्रश्नाला जे मी उत्तर दिलं त्यावर जर आपलं समाधान होत नसेल तर निश्चितपणे आपण मला जी विनंती केली त्यानुसार माझ्या दालनामध्ये बैठक लावून अजूनही काही आपल्याला प्रश्न किंवा उपप्रश्न असतील तर त्याची उत्तरं दिली जातील. अनिल परब. सभापती महोदय, श्रीकांत